नमस्कार. आज मी इथे मांसाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी मी पापलेट घेतलेले आहेत. ते साफ करून कापून घेते. अशा प्रकारे साफ करून घेतलेले. त्याच्या पोटातली घाण काढून घेते. आणि त्याला वरून स्टफिंग करायसाठी चिरा पाडून घेते, पॉकेट सारखे. आणि दुसऱ्या बाजूने वरून चिरा देते. अशा प्रकारे हे स्टफ करायसाठी मी कापून घेतलेले आहेत. आणि बाकीचे एका पापलेटचे 3 तुकडे करून घेतलेले. इथे कढी करायसाठी मी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य मी स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. आता मी भांड्यात काढून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. कापून ठेवलेले पापलेट घालते, मिक्स करून घेते. पापलेट शिजलेली आहेत. पापलेटची कढी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून त्याची बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात 2 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालते फोडणीला. लसूण लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यात लाल मसाला, हळद आणि कोथिंबीर घालते आणि तेलावर परतून घेते. आता खोबऱ्याचं वाटप घालते आणि मिक्स करून घेते. 2 मिनटं तेलावर परतून घेते. आता त्यात पाणी घालते आणि एकत्र करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात कापून ठेवलेले पापलेट घालते, मिक्स करून घेते. चिंचेचा कोळ घालते, मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. 4-5 मिनिटांनी वाटपाला उकळी आलेली आहे. वरून गरम मसाला घालते, कोथिंबीर घालते आणि झाकण लावून शिजून घेते. आता झाकण काढलेलं आहे. पापलेट शिजलेली आहेत. पापलेटचं सार तयार आहे. इथे मी कोलंबी घेतलेली आहे. जरा मोठी आहे म्हणून ती बारीक कापून घेते. अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा परतून घेते. आले लसूण पेस्ट घालते, मिक्स करून घेते. छोटा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला, तेलावर परतून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते आणि बारीक चिरून ठेवलेली कोलंबी घालते आणि तेलावर परतून घेते 2 मिनटं. लाल मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घालते 1 चमचा आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते. आता कोलंबीचं मिश्रण थंड करायला ठेवते. इथे आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, लाल मिरची पावडर आणि हळद घालून पेस्ट करून घेते आणि स्टफ करायसाठी पापलेटना लावून घेतले. मसाला लावून झालेला आहे. ते कोलंबीचं मिश्रण थंड झालेलं आहे. ते पापलेटमध्ये भरून घेते. अशा प्रकारे ते रवा, लाल मिरची पावडर आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. ते स्टफ केलेल्या पापलेटनं व्यवस्थित लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले, त्यात पापलेट फ्राय करायला ठेवते.
अशा प्रकारे 2-3 वेळा परतून पापलेट फ्राय करून घेतलेले आहे। स्टफ पापलेट। इथे कैरी घेतलेली आहे मी, पातळ चिरून घेतलेली आहे। स्वच्छ धुतलेल्या बरणीमध्ये सुरुवातीला कैरी आणि करवंद पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती घालते। मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरलेल्या, त्या घालते। जाडं मीठ घेतलेलं आहे, ते वरून घालते। वरून पाणी घालते। कैरी बुडेल इथपर्यंत पाणी घालते आणि दाबून मिक्स करून घेते आणि झाकण लावून बरणी जरा हलवून घेते, म्हणजे मीठ मिक्स होईल। अशा प्रकारे खळ्यातली कैरी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।